तर येस धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने. एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळेल. कार्यसम्राट आमदार आदरणीय मानसिंग राव नाईक साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा 32 शिराळ प्रीमियर लीग 2024चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतो. आज या स्पर्धेचा पहिला दिवस या ठिकाणी साकार होत असताना या स्पर्धेतील पहिली मॅच देखील आपल्याला पाहायला मिळाली. आर्यन 11 शेडगेवाडी आणि त्यांच्या विरुद्धमध्ये साईदत्त वॉरियर्स असा सामना देखील आपल्याला पाहायला मिळाला. आणि सेकंड मॅचला होईल सुरुवात चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ आणि त्यांच्या विरुद्धमध्ये श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द या दोन टीममध्ये हे बॅटल देखील या ठिकाणी रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. आज संपूर्ण 32 शिराळा तालुका एकत्रित आलाय, कारण या स्पर्धेची टॅगलाईनच लाजवाब आपल्याला पाहायला मिळते. एकनिष्ठ 32 शिराळा स्पोर्ट्स असोसिएशन, नादनिराळा आणि 32 शिराळा, आणि खऱ्या अर्थाने 32 शिराळा तालुक्यातील प्रत्येक खेळाडूसाठी एक हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देणारी स्पर्धा म्हणजे 32 शिराळा प्रीमियर लीग 2024. अप्रतिम दर्जाचं भव्य दिव्य आयोजन, नवी मुंबईच्या क्रीडा क्षेत्राला चालना देणारे क्रीडांगण म्हणजे भूमिपुत्र मैदान कोपरखेडणे. आणि आज याच मैदानामध्ये हा दैदिप्यमान सोहळा आज आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. आपण जर पाहिलं ना तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यातील विकसित व समृद्ध शहर म्हणून आज नवी मुंबईची ओळख ही संपूर्ण भारतभर देखील आपल्याला पाहायला मिळते. आज महाराष्ट्र राज्यातील सातत्याने सांस्कृतिक कला क्रीडा हा वारसा जोपणारा तालुका म्हणून देखील सातत्याने आपण 32 शिराळा या तालुक्याकडे देखील आपण पाहत असतो. आणि आज याच तालुक्यातील एक मानाची, अभिमानाची आणि सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. टॉस जिंकला टीम श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द या टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. तर सलामीसाठी चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमच्या माध्यमातून सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. अभिजित तर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी खुर्द हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच जाऊया. सुरुवात होईल गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. आपण गोलंदाज पाहतोय जिथे आपल्याला पाहायला मिळाले सागर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक राहुल सर. श्री गणेशा झालाय. गणरायाला वंदन करूया. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा अखंड. हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी समालोचक शैलेश जाधव तमाम क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत करतो. जिथे पहिल्या बॉलवरती खेळ पाहायला मिळाला. पिचिंग इन द लाईन. तदनंतर मात्र लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता. त्या ठिकाणी आपल्याला जर पाहिलं तर लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धावसंख्यामध्ये भर पडली आहे. श्री गणेश झालाय. वाटेवरचा प्रवास सुरू झालाय. एक धाव धावफलकावरती. एक रनच्या साह्याने स्कोरबोर्ड देखील या ठिकाणी ओपन होताना आपल्याला पाहायला मिळालंय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. ओव्हर द विकेट. या बॉलवर देखील आक्रमण केलंय. फटका चांगला आहे. स्टान्स बदलल्यानंतर हा स्ट्रोक केलाय. चेंडू चालला डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रनसाठी नादनिराळा 32 शिराळा चौकार मिळाले. या मागच्या क्रिया जर आपण पाहिली तर थोडंसं शफल झाले ऑफस्टिक वरती आणि तदनंतर मात्र ऑन साईडला लॉंग लेग मध्ये ज्या पद्धतीने डिस्पॅच केलाय ना, चौकार ठोकलाय. एक जबरदस्त चौकार पाहायला मिळाला येवदाडीचे. विषय आपलं खोकला की ठोकला. विषय आपलं खोकला की ठोकला. नादाला लागायचं नाही रामच्या नादाला लागायचं. येस थँक्यू. एक दर्जेदार स्ट्रोक देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. चौकार देखील आला. हा बॉल देखील थोडासा धीम्या गतीने हा बॉल रिलीज केला, परंतु दिशा बरकटली. अवांतर स्वरूपामध्ये एक धाव देखील ऍड होताना पाहायला मिळते. नक्कीच पहा, एक चौकार आल्यानंतर मात्र आउटसाइड द ऑफ स्टंप हाताळण्याचा प्रयत्न म्हणजे वाचण्याचा प्रयत्न केला. एक स्ट्रॅटर्जी राहिली आहे राहुल सर. जरूर आपण जर पाहिलं तर अशा प्रकारच्या धावा सध्याच्या घडीला रोखायच्या आहेत बॉलरला, कारण ज्यावेळेस अशा तुम्ही धावा खर्च करताना तुमच्या टीमचा कॉन्फिडन्स कमी होतो. अगुड पद्धतीचा हा बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफला फिल्डर तैनात होता. पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. एक महत्त्वाचा विकेट या ठिकाणी गोलंदाजाच्या माध्यमातून प्राप्त केलाय आणि सागरला मिळते हे पहिले यश. 6 रनवर पहिला बॅट्समन या ठिकाणी बाद होतोय.
पहिला बॅट्समन देखील या ठिकाणी गमावला टीम श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स अंतरी या टीमला पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळाला. वन डाऊनचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये देखील दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. न्यू बॅट्समन विशाल देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. 6 रनवर एक महत्त्वाचा विकेट गमावल्यानंतर कुठेतरी दबाव वाढलाय टीम अंतरी खुर्द या टीमचा. मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय या मैदानाचे दृश्य. ड्रोनच्या साह्याने टिपलेला हा क्षण, विकसित चित्र, सुंदर व उदयन नगरी म्हणजे नवी मुंबई नगरी आणि आज नवी मुंबईमधील क्रिकेटची असलेली पंढरी देखील आपल्याला पाहायला मिळते. हलक्या हाताने दिशा दिली, एकेरी धाव देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. सेकंड रनचा कॉल आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डर थोडासा फंबल झाला होता परंतु 2 रनवर समाधान मानेल बॅट्समन विशालचं कौतुक करावं लागेल, कारण एक महत्त्वाचा विकेट गमावल्यानंतर विकेट राखणं ही भूमिका तेवढीच महत्त्वपूर्ण आहे आणि तीच भूमिका या ठिकाणी साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 रन आतापर्यंत झालेत. एक बॅट्समन देखील आतापर्यंत गमावलाय. आज जर आपण पाहिलं तर सातत्याने 32 शिराळा तालुक्यामध्ये विकसित चित्र देखील आदरणीय मानसिंगराव नाईक भाऊ यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. रनआउटची संधी होती परंतु ही संधी गमावली जाईल की काय. आणि दुसरा धक्का या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. शैलेश सर, जर आपण पाहिलं ना तर कुठेतरी थोडीशी ताळमेळ चुकली, कॉल कम्युनिकेशन चुकलं आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच मी क्षेत्ररक्षकाचं खऱ्या अर्थाने कौतुक करेन, जिथे त्याने फार कमालीचं क्षेत्ररक्षण पाहिलं. मला ॲक्शन रिप्लेमध्ये पहा, तदनंतर मात्र त्या ठिकाणी गोलंदाजाने केलेली किमया, अचूक थ्रो, त्याला मात्र अचूक ठिकाणी करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी तुम्हाला तिथे यष्ट्यांवरती वेध घेणं फार महत्त्वाचं असतं. तो वेध घेतला आणि वेध हा भविष्याचा घेतला जाणार आहे, जिथे विजयाच्या समीप जाण्यासाठी मात्र जद्दोजहद केली जाते, प्रयत्न केले जात आहेत. पहा, प्रत्येक खेळाडू आपल्या नावाचा बोलबाला इथे गाजवण्याचा प्रयत्न करतोय. राहुल सर, 8 रनवर आतापर्यंत दुसरा बॅट्समन या ठिकाणी गमावला जातोय. खऱ्या अर्थाने 8 आकडा ज्या वेळेस लागला जातो ना, आपण पाहिलं असेल रात्री 8 वाजून 8 नोव्हेंबर 2016 आपल्या भारत देशामध्ये नोटाबंदी झाल्या, त्यानंतर GST देखील आली, परंतु नोटाबंदी आणि GSTच्या कालावधीमध्ये देखील अनेक मोठमोठ्या नामवंत स्पर्धा आपण पाहिल्या असतील. भारत टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये फुलटॉस पद्धतीचा हा बॉल, क्रिकेटमध्ये या बॉलला माफी नसते. ही चुकी केली परंतु या चुकीला माफी नाही. चेंडू चाललाय, पंचांचा इशारा येतोय सर 4 रनसाठी. हा लाजवाब स्ट्रोक, चौकार. नको धिंगांना घालूस वाळ, धिंड काढीन ट्रॅक्टर वर, तुझ्या तोंडाला पासून काळ. अरे 32 शिराळ्याचा नाद नाही करायचा, मर्दानी करून चाळ. नको धिंगांना घालूस वाळ, धिंड काढीन ट्रॅक्टर वर, तुझ्या तोंडाला पासून काळ. सलग वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, फिल्डिंग त्वरित लावून घ्या. नेक्स्ट मॅच समर्थ 5 स्टार स्पोर्ट्स मराठेवाडी आणि त्यांच्या विरुद्धमध्ये शिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी. दोन्ही टीमचे कॅप्टन, जशी पहिली इनिंग संपेल त्या अगोदर तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे. आमच्या व्यासपीठाशी आपण संपर्क साधायचा आहे, कारण जशी इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. 1 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत होते. सागरने पॉवर प्लेचं पहिले षटक त्याने रिलीज केलं, एक महत्त्वाचा विकेट त्याने प्राप्त केला. एक बॅट्समन रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाला आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम अंतरी खुर्द श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स या टीमच्या धावफलकावरती धावा होतात, त्या म्हणजे 2 गडी बाद 12 रन, 12 रन ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर कंप्लीट. शैलेश सर, काय म्हणाल? 1 ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होते, 12 रनवर 2 बॅट्समन गमावलेत. नक्कीच 12 धावा धावफलकावरती जरूर लगावल्यात. दुसऱ्या षटकाच्या दरम्यान आपण जातोय, जिथे आलेत गोलंदाजीच्या ट्रॅकवरती यश. पहिलाच बॉल डाऊन द लेग, यस इट इज. पंच शशी साडम आमच्याकडे वळतील, सांगतील हा व्हाईट बॉल आहे. एक्स्ट्रा रन इथे अंकित केली जाईल. सर पहा, धावसंख्येमध्ये पहिल्या षटकामध्ये 12 धावा, एक कॅल्क्युलेशन फार सुंदर राहिलेलं आहे, जिथे प्रत्येक बॉलच्या पाठीमागे डबल डिजिट आणि 2 धावा घेण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडूचा राहिलेला आहे. चर्चा रंगवली येते. हा बॉल देखील ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केला. अशा धावा रोखाव्या लागतील गोलंदाजांना, कारण ज्यावेळेस तुम्ही वेगवान गोलंदाजी करता, धीम्या गतीने गोलंदाजी करता, त्यावेळेस खऱ्या अर्थाने तुमची दिशा भरपूर महत्त्वाची असते आणि ज्यावेळेस तुमची दिशा भरकटते
तुमच्या वेगाला अर्थ नसतो. अशा एक्स्ट्रा धावा ज्यावेळेस तुम्ही पहिल्या सत्रामध्ये खर्च करता, सेकंड इनिंगमध्ये टार्गेट चेस करत असताना कुठेतरी याच धावा कधी कधी कठीण ठरत असतात. याच धावा कधी कधी तुमच्या पराभवाचं कारण देखील ठरू शकतात. अशाच धावा कुठेतरी टीमचा कॉन्फिडन्स कमी करण्याचं काम देखील करू शकतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील या क्षणी आपण पाहू शकतोय. आणखीन एक अवांतर स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 3 बॉल आतापर्यंत वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. ओमसाई MTCच्या माध्यमातून देखील या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट अतिशय चांगली क्वालिटी देखील आपल्याला पाहायला मिळते. आज जर आपण पाहिलं ना तर टेनिस बॉल क्रिकेटला देखील सुगीचे दिवस आले. टेनिस बॉल क्रिकेटचं ग्लॅमर वाढले. सुरुवातीला खेड्यापाड्यांमध्ये खेळला जाणारा हा टेनिस बॉल क्रिकेटचा खेळ आज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून भारतापासून हजारो मैलवर असलेल्या दुबई देशामध्ये देखील खेळ खेळला जातो. या बॉलवर आणखीन एक मोठा बिगिट आपल्याला पाहायला मिळतोय. सर 4 रनसाठी आज चौकार. अरे करशील हिम्मत जाईल किंमत, करशील हिम्मत जाईल किंमत. हातात डांबर हाय, आमच्या हातात डांबर हाय. अरे नावात पावर हाय, आम्ही 32 शिराळकर हाय. 32 शिराळा, नाद निराळा आणि 32 शिराळा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हा बॉल देखील समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. क्रिकेटमध्ये सर्वाधिक सुरक्षित फटका असतो तो म्हणजे समोरच्या दिशेने खेळला जाणार स्ट्रोक. रनआउटची संधी होती परंतु ही संधी देखील गमावली जाते. आपण पाहिले ना तर जीवनामध्ये संधी प्रत्येकाला मिळते, कारण प्रत्येक संधी खऱ्या अर्थाने एक नवीन आत्मविश्वास देखील आपल्यामध्ये जोडत असतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर रन आतापर्यंत होतात त्या म्हणजे 2 गडी बाद 21 रन. या बॉलवर देखील हलक्यात आणि खेळण्याचा प्रयत्न, स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये चांगली कामगिरी करत असताना गोलंदाज यश आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा स्क्रीनवर देखील आपण पाहतोय. ओमसाई MTCच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट ड्रोनच्या साह्याने टिपलेले हे क्षण आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. इनसाइड एज फिल्डर तैनात होता परंतु तो देखील थोडासा फंबल होतोय. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. 1 रनच्या साह्याने आतापर्यंत 22 धावा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पावसाच्या एक एक थेंबाने ज्या प्रकारे मोठं ते साचलं जातं, झाडावरच्या एक एक फुलाने ज्या प्रकारे मोठा पुष्पहार निर्मित केला जातो, त्याच प्रकारे एक एक रनने स्कोरबोर्ड वाढताना आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक दर्जेदार बॉल सुरुवातीला कुठेतरी थोडासा दबाव तंत्रामध्ये पाहायला मिळाला. सुरुवातीला 3 चेंडू अवांतर स्वरूपामध्ये रिलीज केले, त्यानंतर कुठेतरी रणनीती बदलली आणि एक चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करण्याचा निर्धार घेतलाय गोलंदाज यशने. या बॉलवर देखील फटका चांगला आहे. हाफ ट्रॅकर होता, चेंडू चाललाय, फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देऊन 6 रनसाठी आणखीन एक मोठा धमाका. 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 मधला हा दमदार स्ट्रोक षटकार. मी 32 शिराळकर हाय. भल्यानी करून नाद, घरी बसले तू होऊन वाद. वट कडक हाय र आपला, लय महागात पडतोय वाद. भल्यानी करून नाद, घरी बसले तू होऊन वाद. वट कडक हाय र आपला, लय महागात पडतोय वाद. षटकार देखील आला. टीमची धावसंख्या आतापर्यंत होती ती म्हणजे 28 रन. पहिल्या ओव्हरचा जर विचार केला तर 12 धावा अवघ्या सागरने खर्च केल्या, परंतु त्यानंतर यश कुठेतरी थोडासा महागडा ठरला आणि पुन्हा एकदा टीम अंतरीखुर्द हा संघ वर्चस्वामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळाला. नक्कीच 2 षटकांचा खेळ समाप्तीच्या दिशेने झाला. 28 स्कोर कार्ड वरती आहे. मात्र आपण जाऊया मायक्रोफोन वरती. आपल्यासोबत जोडले जातील या संघाचे संघनायक सागर आपल्या समेत जोडले जातील. सागर, काय स्ट्रॅटर्जी आहे इथून पुढे, कशा पद्धतीने पाहतोय? आतापर्यंत 28 धावा धावफलकावरती लगावल्यात. येस सागर, माईक चालू करायचं आहे. मायक्रोफोन वरती आपल्या समेत सागर, जे बटन आहे ना, मध्यंतरी बटन आहे ते पुश करायचं आहे. आशिष कोऑर्डिनेट करा. मध्यस्थानी जे बटन आहे ते क्लिक करा. येस चेक करा. येस सागर, संघनायक आहेस. 32 शिराळा प्रीमियर लीग आतापर्यंत 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकांच्या पाठीमागे काय स्ट्रॅटर्जी आहे? हाफ इनिंगचा जर विचार केला ना तर 4 षटकांचा हा मॅच आहे. अर्धी इनिंग संपली आहे तुझ्या या पहिल्या इनिंग मधली.
थँक्यू सर. 2 ओव्हरमध्ये आता कमीत कमी धावा होईल असे वाटते. काय टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न आहे? जर आपण पाहिलं तर 4 षटकांचा सामना आहे. तू आतापर्यंत 28-30 धावा लगावल्या गेल्या आहेत. थोडासा दमलेसारखा दिसतोयस. काय टेन्शन आहे का? कशा पद्धतीची स्ट्रॅटर्जी इथून पुढे असेल तुझी? टेन्शन तर काही नाही सर. फ्रेश माइंड न खेळायचं आहे बस. बस नक्कीच. आणि जर विचार केला तर एकंदरीत या स्पर्धेबद्दल काय सांगशील? तुझा पूर्ण स्क्रीनवरती तुझा फोटो पाहायला मिळतोय. कशा पद्धतीने संकल्पना, या संकल्पनेला काय विचार देशील? सर 32 शाळा प्रीमियर लीग पर्व 5वं हे 5वं खूप छान नियोजन आहे. आज आयोजन चांगलं नियोजन आहे. नक्कीच चांगलं नियोजन आहे. एकंदरीत मायक्रोफोनवरती आपण या संघाच्या संघनायकाला पाहतोय पहा. आणि ज्या पद्धतीने स्ट्रॅटर्जी बनवण्याचा प्रयत्न राहिलाय आतापर्यंत जो खेळ रंगलाय. 32 धावा पहा. नाद निराळा आणि राहुल सर 32 धावा आपल्या स्क्रीनवरती देखील पाहायला मिळाल्यात. हा बॉल देखील मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु लाईन चांगली होती. लाईन मिस केली. निर्धाव स्वरूपाचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला. सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा येताना आपण पाहिल्या. त्यानंतर कुठेतरी यश महागडा ठरला, परंतु त्यानंतर कुठेतरी एक चांगला कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज विजयच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 32 रन आतापर्यंत झालेत. हा बॉल देखील आणखीन एक दर्जेदार चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. टप्पा पडल्यानंतर थोडीशी उसळी घेतली. थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसावताना आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा स्क्रीनवर आपण पाहतोय स्वच्छ सुंदर उदयन नगरी म्हणजे नवी मुंबई नगरी. महाराष्ट्र राज्यातील विकसित व समृद्ध शहर म्हणून देखील ज्या शहराकडे सातत्याने आपण पाहत असतो ते शहर आपल्याला पाहायला मिळते मेगा स्क्रीनवर. हा बॉल देखील पुन्हा एकदा पंचांकडे स्ट्रॉंग अपील झाली, परंतु पंचांनी अपील फेटाळली. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. 3 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्या, परंतु त्यानंतरचे शेवटचे 3 चेंडू हे मात्र निर्धाव स्वरूपाचे येताना आपल्याला पाहायला मिळतात. तर मागील सामन्याचा हिरो, सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी स्वप्नील आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावर. आज खऱ्या अर्थाने ज्यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा या ठिकाणी साकार झाली, सातत्याने 32 शिराळा तालुक्याच्या विकासासाठी जे नेतृत्व सातत्याने विधानसभेमध्ये खऱ्या अर्थाने प्रश्न मांडत असतो. विकास हेच माझं धोरण, अशी दूरदृष्टी ज्या नेतृत्वाने सातत्याने खऱ्या अर्थाने प्रात्यक्षिकात साकार केली ते म्हणजे तुम्हा सर्वांचे लाडके, मनाने दिलदार, दिसायला रुबाबदार, बोलणं जबाबदार, कामात खबरदार, नेतृत्व आमचं शानदार कार्यसम्राट आमदार आदरणीय मानसिंग राव नाईक साहेब यांच्या संकल्पनेतून ही 5व्या पर्वामध्ये स्पर्धा साकार होते. या बॉलवर देखील स्टँड अँड डिलिव्हर हा स्ट्रोक खेळलाय. डीपमध्ये फिल्डर तैनात होता, परंतु जजमेंट चुकलं आणि त्यानंतर अतिघाई संकटातनी सरळ 6 रनसाठी येतोय हा षटकार. बघून हिसका घेत्यात धसका, बघून हिसका घेत्यात धसका. टाईट कॉलर है रामची, टाईट कॉलर है. अरे नवत पावर है. तयपत्या उन्हामध्ये धावांचा कडकडाट करावा लागेल आणि तोच निर्धार या ठिकाणी या 4थ्या ओव्हरमध्ये घेत असताना हा षटकार देखील आलाय. वेलकम षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू चालाय डीपमधून, फिल्डर येईल, बॉल जज करेल, एकेरी धाव देखील पूर्ण केली जाते. सेकंड रनसाठी कॉल. धावण्याची क्षमता कुठेतरी थोडीशी कमी प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला मिळाली आणि आणखीन एक बॅट्समन गमावलाय टीम श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स संत्री खुर्द या टीमने.
फिल्डर पोहोचेल तत्पूर्वी वन बाउन्स थेट आमच्या मुख्य व्यासपीठाला मानवंदना देणारा हा चौकार. नाही कंट्रोल होणार राग नाव म्हणून वारणीचे वाघ दुःख धरून काढतोय वचपा जात आमची असल नाग आम्ही चांगल्याशी चांगलं न वाईटाशी नाही कंट्रोल होणार राग नाव म्हणून. आपण जर पाहिले ना तर खऱ्या अर्थाने नागपंचमी हा सण मात्र मोठ्या जल्लोषमय वातावरणामध्ये साकारला जातो आणि प्रसिद्ध आहे. 32 शिराळा हा तालुका संपूर्ण भारतभर. चौकार देखील आला. धावांचा वेग वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय. 43 रन आतापर्यंत झालेत. एक मोठा स्कोर उभारण्याचा निर्धार आणि त्यासाठी हा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. जीवनामध्ये एखादा संघर्ष ज्यावेळेस तुम्ही करता त्याचं सामर्थ्य देखील तुम्हाला मिळतं, परंतु त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठता परिश्रमजनक खेळ हा मात्र जरूर तुम्हाला करावा लागतो. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 43 रन आतापर्यंत होतात. या बॉलवर देखील एकेरी धाव पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल आणि पाहता पाहता दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होत असताना टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 45 रन आतापर्यंत होतात. नेक्स्ट मॅच समर्थ 5 स्टार स्पोर्ट्स मराठीवाडी आणि चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील तयार राहायचं. जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस देखील केला जाईल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. हा बॉल देखील हेलिकॉप्टर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन मिस केली. वेग भरपूर होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन अमोल. आतापर्यंत एक षटकार लगावलाय बॅट्समन अमोलने, परंतु जे क्रिकेटमध्ये नाण्याच्या दोन बाजू असतात, एकीकडे संयम असतो तर एकीकडे आक्रमण. परंतु आपण जर पाहिलं ना तर हा शेवटचा बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल या इनिंगमधला. या बॉलवर देखील फटका चांगला आहे. लाजवाब स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु तेवढ्याच ताकदीची फिल्डिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. अप्रतिम दर्जाचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळतंय. एक इनिंगचा खेळ देखील आतापर्यंत पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतो. टीमची धावसंख्या जर आपण पाहिली ना तर 45 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि 46 रनचं टार्गेट असेल टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ संघासमोर. आपण पाहतोय 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 चा थरार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्हाला सर्वांचे लाडके 32 शिराळा तालुक्याचे कार्यसम्राट विद्यमान आमदार आदरणीय मानसिंगराव नाईक साहेब यांच्या संकल्पनेतून साकार झालेली 5व्या पर्वामध्ये पुन्हा एकदा तोच जल्लोष आणि तोच दरारा घेऊन 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 चा थरार. इनिंग ब्रेक या ठिकाणी झाला आणि जाऊया टॉसच्या दिशेने या ठिकाणी टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅच समर्थ 5 स्टार स्पोर्ट्स मराठीवाडी आणि त्यांच्या विरुद्धामध्ये चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी. ओर टू शैलेश सर. चला दोन्ही संघनायकांनी लगेचच या. आपण या अगोदरच नोंद घ्या प्रत्येक संघाच्या संघनायकाने की आपण टॉसच्या आधीच या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी ब्लेझर परिधान करायचं आहे आणि तदनंतर मात्र आपण टॉससाठी जाणार. चला थोडंसं स्पीडअप नेऊया. चिलाई देवी संघनायक चला थोडंसं स्पीडअप नेऊया आणि दोन्ही संघांनी नोंद घ्या की आपला 12th मॅन लगेचच या व्यासपीठावरती बसेल. आम्ही निवेदन करतो ग्रामविकास अधिकारी पालघर, सचिव पालघर जिल्हा ग्रामसेवक संघटना सन्माननीय श्री नितीन पवार साहेब यांच्याच शुभ हस्ते आपण हा टॉस करतो, याची नोंद घ्या. या दोन्ही संघांचे संघनायकांना आम्ही निवेदन करू. लगेचच जाऊया आपण मुख्य खेळपट्टीच्या दिशेने जिथे टॉस केला जाईल. एक निर्णायक टॉस. या पवार साहेब पालघर पासून आपण इथपर्यंत आलात, समोरच्या दिशेने पाहायचं आहे. यस या ठिकाणी दोन संघनायक आपल्या समेत जॉईन होते. साहेब मध्यस्थानी या. तात्या मध्यस्थानी या. येस टॉस कोण देतोय? कॉलिंग देतोय समर्थ 5 स्टार स्पोर्ट्स संघ मराठेवाडी हा संघ टॉस देईल. स्विन द कॉइन. छापा आणि काटा कॉल येईल. हेड असा कॉल दिलाय. हेड असा कॉल येताना देखील पाहायला मिळाला आहे. जिथे टॉस जिंकलेत आपण पाहिलं तर आपल्याला संघनायक पाहायला मिळाले समर्थ
फाय स्टार स्पोर्ट्स मराठीवाडी. अमर, कशा पद्धतीने पाहतोय एकंदरीत या स्पर्धेकडे? प्रथमतः विराजांचं धन्यवाद आभार मानतो, कारण की सहकार्य असंच राहून दे, इथून पुढेही चांगलं होईल. आणि जे आता बघतो हे 5 वर्ष चालू आहे, मागच्या वर्षी थोडं होतं, आता ह्याच्यापेक्षा जास्त झालं आणि इथून पुढेही चांगलं व्हावं. दादा तुमचं सहकार्य लागून दे, कारण की आमच्यासारखे छोटे छोटे क्रिकेटर अपेक्षा करते की बाबा कुणीतरी हातभार लावावा आणि तुमच्या मार्फत हे हवं. हे प्रथमतः माझ्याकडून मी तुमचं धन्यवाद मानतो. आणि ठीक आहे, टॉस जिंकलो आहे, प्रथम आम्ही फिल्डिंग घेऊ, कारण की समोरची टीम खूप चांगलीच आहे. अमित पाटील आहे, अजय माने आहे, आणि आम्ही आमचा बेस्ट देऊ आणि 100% काय असेल ते मैदान. किती धावांपर्यंत रोखायचं आहे? अमित सारखी मोठी स्टारकास्ट आहे आणि त्याच्यामध्ये अनेक संघ खेळाडू आहेत. काय टार्गेट वरती रोखण्याचा प्रयत्न असेल? गोलंदाजी घेतलेत? टार्गेट असं काय नाही, झाल्या म्हणजे 40 पिन होणार, नाहीतर 60 पिन, कारण की मैदानाचा भरपूर अनुभव आहे. स्कोर काही सांगू शकत नाही या मैदानावर किती होऊ शकतो. चला, थोडीशी घाई करतोय. या बाजूला संघनायक चिलाई देवी स्पोर्ट्स मोरेवाडी. संघनायक म्हणून खेळत असताना स्पर्धेबद्दल भावना? नाही, स्पर्धेचं नियोजन हे तर खूपच चांगलं आहे आणि त्या स्पर्धेअंतर्गत आम्हाला खेळाडूंना चान्स भेटतो खेळायला, हे खरंच खूप मोठी गोष्ट आहे. आता मात्र तुम्हाला फलंदाजी करायची आहे. काय टार्गेट सेट करायचं आहे एक संघनायक म्हणून? टार्गेट पर ओव्हरला 15+ तरी करायचा प्रयत्न असेल आमचा. म्हणजे 60 धावा प्लसच धावा बनवायच्या आहेत. एकंदरीत टीममध्ये माहोल काय आहे? नाही, जोश हाय जोश आहे. संघ मालकांबद्दल काय सांगशील? नाही, संघ मालक तर आपले त्यांनी जी संधी दिली आहे आम्हाला आणि मला कर्णधार परत दिलं आहे, त्यांचे पण आम्ही खूप आभार मानतो की आम्हाला चान्स दिला आहे. आणि विराजांबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी जो सपोर्ट दिला आहे या असोसिएशनच्या या माध्यमांना, खरंच खूप सुंदर आहे. साहेब, आपल्यासाठी 2च शब्द: मैत्री मी अटळ ठेवतो, शत्रूलाही जवळ ठेवतो, डाव पेच कधी जमलेच नाही, मार्ग मी सरळ ठेवतो. सरळ मार्गाने चालणारा व्यक्तिमत्व म्हणजे आमचे विराजभाई नाईक. यांच्यासाठी ग्रँड सल्यूट. धन्यवाद. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये, जिथे मात्र चर्चा रंगेल या उत्तरार्धामधली. ओव्हर टू राहुल सर. धन्यवाद. 46 रनचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोळ या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. निहाल आणि सागर ही जोडी 24 बॉलमध्ये धावा पूर्ण करायच्या आहेत, त्या म्हणजे 46. टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरोळ या टीमला ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. फिल्डर पोहोचतील तोपर्यंत चेंडू चाललाय सर 4 रनसाठी फाईन लेग बाउंड्री लाईन पलीकडे. आज चौकार. लाख मोलाचं बाप जाद्याचं, लाख मोलाचं बाप जाद्याचं, उसाचं वावर हाय रामचं, उसाचं वावर हाय, अरे नावात पावर हाय रामी 32 शिराळकर हाय. 32 शिराळा. आज खऱ्या अर्थाने प्रत्येक 32 शिराळा तालुक्यातील प्रत्येकाला आज अभिमान वाटत असेल की आज खेड्यापाड्यातील हे खेळाडू आज एक चांगल्या उच्च दर्जाची स्पर्धा खेळत आहेत. 32 शिराळा प्रीमियर लीग 2024चा थरार सलग दुसरा चौकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विषय आपला खोकला की ठोकला, विषय आपला खोकला की ठोकला, नादाला लागायचं नाही रामच्या नादाला लागायचं नाही, अरे नावात पावर हाय रामी 32 शिराळकर. सलग 2 बॉलमध्ये 2 चौकार देखील आले. स्कोरबोर्ड खऱ्या अर्थाने वेग धरताना पाहायला मिळतोय. हलक्यात आणि दिशा दिली, एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. 1 रनच्या साह्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलं जाईल. 9 धावा आतापर्यंत होताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगली सुरुवात. सलग 2 चौकार आल्यानंतर कुठेतरी एक संयम दाखवला बॅट्समन निहालने आणि 9 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडंसं प्रभावित केलं बॅट्समन अक्षयला गोलंदाज पोपटच्या माध्यमातून. शेवटचे 2 चेंडू आतापर्यंत शिल्लक आहेत, धावा रोखायच्या आहेत. फिल्डिंग करणाऱ्या टीमला विजय संपादन करण्यासाठी विजयाची स्वप्ने घेऊन उतरले ते दोन्ही संघ. स्टान्स बदलले, अक्रॉस द लाईन होऊन स्ट्रोक केला, फटका चांगला डीपमध्ये फिल्डर येईल, स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जज करेल, उचलून फेकेल. तत्पूर्वी रनआउटची संधी. बॅट्समन पोचलाय क्रीजमध्ये. 2 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 11 धावा
देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. जीवनामध्ये जर तुम्ही संघर्ष केलात ना तर त्याचं सामर्थ्य देखील मिळतं. कारण आपण पाहिलं असेल 11 ऑक्टोबर 1993 सालचा हार्दिक पांड्याचा जन्म. 9वी नापास असलेल्या हार्दिक पांड्याने देखील त्याच्या आयुष्यामध्ये भरपूर संघर्ष केला आणि त्याचं सामर्थ्य देखील आज आपल्याला पाहायला मिळते. फटका चांगलाय, चेंडू चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे सरळ 4 रनसाठी आणखीन एक मोठा स्ट्रोक. हा चौकार. मर्दानी करून चाळ नको धिंगांना घालूस बाळ धिंड काढीन ट्रॅक्टर वर तुझ्या तोंडाला फासून काळ. अरे 32 शिराळ्याचा नाद नाही करायचा. मर्दानी नको धिंगांना घालूस बाळ धिंड काढीन ट्रॅक्टर वर तुझ्या तोंडाला फासून काळ. एक ओव्हरचा खेळ देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा खर्च केल्यात गोलंदाज पोपटने. पहिल्या सत्राचा जर विचार केला ना तर पहिल्या सत्रामध्ये देखील खऱ्या अर्थाने शैलेश सर जर आपण पाहिलं तर पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या पहिल्या इनिंगमध्ये. परंतु या सेकंड इनिंगमध्ये 15 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. 46 रनचं टार्गेट या ठिकाणी असताना समीकरण बदलणे, येणारे 18 बॉल आणि आता मात्र 31 रनची गरज. कोणत्या गोलंदाजावर विश्वास दाखवला जाईल हे प्रश्नचिन्ह देखील असेल या मॅचमध्ये. कारण भरपूर अपेक्षा असतील. या स्पर्धेमध्ये नवनवीन संकल्पना देखील आपल्याला पाहायला मिळतात. ग्राउंड ऑन माईक ही संकल्पना देखील 32 शिराळा प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या चौफेरीने अनेक मायबाप प्रेक्षक त्या सर्वांचा मी या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत करतोय. येस, चर्चा होईल. राहुल सर, एका षटकाचा खेळ संपलाय. सेकंड इनिंगचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. निहाल आणि अक्षय ही बॅटर आहेत. मात्र ऑन माईक जो खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल अमोल पाटील. नक्कीच यांच्याकडे आपण जाणार आहोत या षटकाच्या उत्तरार्धामध्ये. एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत होतोय. 15 धावा आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण बदलले, येणारे 18 बॉल आणि आता मात्र 31 रनची गरज आणि विश्वास दाखवलाय या सेकंड ओव्हरसाठी. गोलंदाज मनोज आपल्याला पाहायला मिळतील. कर्मा एक्सप्रेस म्हणून सुप्रसिद्ध आहे हा गोलंदाज आणि आज या मॅच मध्ये भरपूर अपेक्षा असतील टीमला. 12 संघांचा थरार. 32 शिराळा प्रीमियर लीग 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा संपन्न होत असताना राऊंड द विकेट. पहिलाच बॉल फक्त दिशा दिली. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर होता परंतु या ठिकाणी थ्रो केलाय. गॅदरसाठी अमोलजी या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील कट करण्याचा प्रयत्न. वेलकम सुनीलजी लांबूर, आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. नवी मुंबईमधील एक अपकमिंग रायझिंग स्टार समालोचक आणि त्याचबरोबर आमचे डी भाऊ यांचं देखील पुन्हा एकदा मी सहर्ष स्वागत करतोय. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळाली. सुरुवातीच्या पहिल्या बॉलवर 2 धावा देखील आल्या आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळाली. रनवेमध्ये थोडंसं व्यत्यय आलं. पंचांचा इशारा आला. येस, इट इज अ डेड बॉल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय भारत टेनिस बॉल क्रिकेट जगतामधील एक नामवंत पंच अर्थातच शशी साटम सर. गेले अनेक वर्ष क्रिकेटची निस्वार्थपणे सेवा आपल्याला पाहायला मिळाली. एक काळ त्यांनी राहुल 11 या टीमच्या माध्यमातून गाजवला. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कव्हरच्या दिशेने फिल्डर तैनात. टिपल्या हा झेल आणि एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय गोलंदाज मनोजच्या माध्यमातून. हा पहिला धक्का. करशील हिम्मत जाईल किंमत, करशील हिम्मत जाईल किंमत. हातात डांबर हाय, आमच्या हातात डांबर हाय. हर नावात पावर हाय, आम्ही 32 शिराळकर हाय. नावात पावर हाय, आम्ही 32 शिराळकर हाय.
चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमला 17 पहिला खतरा या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॅट्समन या ठिकाणी 17 रनवर गमवला मांगरूळ या टीमने आणि न्यू बॅट्समन वन डाऊनसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतोय सागर. जसा समुद्र अथांग असतो परंतु या सागरला या मॅच मध्ये विजय संपादन करण्यासाठी एक दर्जेदार विस्फोटक खेळ मात्र जरूर खऱ्या अर्थाने करावा लागेल. सेकंड स्पेल आणि मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते न्यू बॅट्समन सागरसाठी हा बॉल तो देखील दिशा देण्याचा प्रयत्न होता परंतु लाईन मिस केली. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ देखील आतापर्यंत झालाय. कौतुक करावा लागेल गोलंदाज मनोजचं देखील कारण अवघ्या 2 धावा आतापर्यंत त्यांनी खर्च केल्यात. एक महत्त्वाचा विकेट त्यांनी संपादन केलं आणि या मॅचमध्ये पकड निर्माण करण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिस टायमिंग स्ट्रोक ठरला जाईल की काय. अप्रतिम दर्जाचा झेल अरुण यांच्या माध्यमातून टिपला जातोय जो आयकॉन खेळाडूच्या भूमिकेमध्ये आहे आणि 17 दुसरा खतरा. भल्या भल्यानी करून नाद घरी बसले तू होऊन वाद वट कडक हाय र आपला लय महागात पडतोय वाद. भल्या भल्यानी करून नाद घरी बसले तू होऊन वाद. काय म्हणाला शैलेश सर कारण 2 महत्वाचे बॅट्समन आतापर्यंत 17 रनवर गमवलेत. कुठेतरी 17 आतापर्यंत 2 खतरे आपल्याला पाहायला मिळतात. फार सुंदर षटक हाताळलंय मनोज यांनी जिथे कन्झिक्युटिव्ह 2 विकेट आणि 2च धावा त्यांनी आतापर्यंत खर्च केल्यात. म्हणजे एक डायनामिक गोलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. कौतुक करावं लागेल गोलंदाज मनोज यांचं कारण 5 बॉलमध्ये आतापर्यंत खऱ्या अर्थाने 2च धावा या ठिकाणी खर्च केल्या जातात. नक्कीच थोड्याच वेळामध्ये आपण मायक्रोफोनवरती मनोज नक्कीच अमोल पाटील यांच्या समेत जॉईंट होणार आहोत. शेवटचा बॉल हा बॉल देखील आपण पाहू शकतोय. लाईन चांगली होती आणि या मॅच मध्ये पकड निर्माण करण्याचा प्रयत्न गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. अवघ्या 2च धावा मनोजने खर्च केल्यात आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा वर्चस्वामध्ये आलाय. नक्कीच चर्चा होईल. मनोज अमोल सर आपल्याला पाहायला मिळतात. अमोल सर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? येस अमोल सर माईक वरती आहात का आपण? चेक. येस अमोल सर माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय का? टीव्ही स्क्रीन वरती अमोल सरांना पाहतोय. अमोल सर स्ट्रॅटर्जी काय असेल इथून पुढची? 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 धावा 2 विकेट. खूप क्रुशियल मोमेंट टाकला या षटकामध्ये मनोजने. 2 विकेट घेतले. संघासाठी 100% भरोसा केला की मी ओव्हर टाको, मी ओव्हर काढून देतो, मी तुम्हाला ह्या टीममध्ये कमबॅक करून देतो म्हणून स्वतः आपल्या शिरावर गोलंदाजी घेतली आणि उत्कृष्ट गोलंदाजी टाकली. इथून पुढची स्ट्रॅटर्जी काय असेल? 2 षटकांचा खेळ उरलाय. इथून पुढं आम्हाला स्ट्रायकर यांचा बॅट्समन आहे त्याला थांबवायचा प्रयत्न करायचा आहे. नक्कीच आम्ही पाहतोय या स्पर्धेमध्ये आम्ही चर्चा करतोय जिथे आज स्वतः नामदार व्यक्तिमत्व व्यासपीठावरती उपस्थित आहेत. काय सांगाल त्यांच्याबद्दल? विराज सर आपल्या समेत जॉईन झालेत. विराज भावांची काय बोलायचं आहे. त्यांनी एवढं उत्कृष्ट नियोजन करून आम्हाला दिलंय आणि 32 शिरायाचा कोणी ऋण मानला पाहिजे विराज भावांना, कारण की त्यांनी एवढं उत्कृष्ट नियोजन आम्हाला करून दिलं. सर्व 32 शिरा असोसिएशनच्या वतीनं पदाधिकारी, अध्यक्ष, संस्थापक, क्रिकेट रसिक आणि सर्व क्रिकेट प्रेमी कर्णधार उपकर्णधार यांच्याकडून मी त्यांचा मनापासून आभारी आहे. नक्कीच आणि हेच प्रेम आहे विराज सरांचं. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं विराज सर शेवटच्या ओळीमध्ये असलेलं शेवटचं व्यक्तिमत्व आहे ना त्याच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे आणि या क्रिकेटच्या माध्यमातून आज आपण पोहोचतो आहोत. नक्कीच जाऊया कॉम बॉक्समध्ये जिथे आपल्या समेत जोडले जातील राहुल सर. सलगचे 2 चेंडू आतापर्यंत खऱ्या अर्थाने निर्धाव स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळाले. या मॅच मध्ये पकड निर्माण करण्याचा प्रयत्न तर जरूर होताना आपल्याला पाहायला मिळतोय. जी रणनीती मनामध्ये ताईत केली ते रणनीती सत्यामध्ये उतरवत असताना आपल्याला पाहायला मिळतात.
अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. हँड कॉर्डिनेशन चांगलं होतं. डीपमध्ये फिल्डर आहे. मिड विकेटला बॉल जज करेल. फक्त एकेरी धाव या ठिकाणी पूर्ण होताना देखील आपल्याला पाहायला मिळतात. समीकरण बदललंय. येणारे 9 बॉल आणि आता मात्र 28 रनची गरज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. सुरुवातीला ज्या प्रकारे आपण पाहिलं असेल पहिल्या ओव्हरमध्ये पोपटने 15 धावा खर्च केले असं वाटलं होतं की कुठेतरी एक मोठी धावसंख्या उभं राहत असताना या लक्ष्याचा पाठलाग करत असताना कुठेतरी एक चांगला दर्जाचा खेळ पाहायला मिळेल. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज मनोज यांचा. अवघ्या 2 धावा खर्च केल्या आणि त्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय गोलंदाज अमोलचा देखील. या मोमेंटला इनसाइड एज एक महत्वाचा विकेट प्राप्त केलाय गोलंदाज मनोजने. अमोलने आणखीन एक धक्का. अरे बघून हिसका घेत्यात धसका, बघून हिसका घेत्यात धसका. टाईट कॉलर है रामची, टाईट कॉलर है. 18 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. 19 रन आतापर्यंत झालेत. आज आदरणीय विराजदादा नाईक साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी फक्त एवढंच म्हणेन, संघर्षाचं नाव तू, विश्वासाचं भाव तू, मनामनाचा ठाव तू, माणसातला देव तू, निर्भीड निश्चय तू, जनाचा आधार तू, मोडक्याची काठी तू, पडक्याचा धीर तू, आसमंत नाद घोमे, कीर्तिवान थोर तू, हाताचा हात तू, संकटावर मात तू, माणसासाठी माणूस म्हणून जगणारा देव तू. आज संपूर्ण खऱ्या अर्थाने 32 शिराळा तालुक्यातील युवकांच्या पाठीशी उभा राहणारा तारणार म्हणजे आदरणीय विराजदादा नाईक साहेब. त्यांच्या उपस्थितीमध्ये या स्पर्धेचा उद्घाटनीय सोहळा संपन्न होताना आपण पाहिला आणि मोठ्या जल्लोषमय वातावरणामध्ये स्पर्धा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर रन आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतात 20 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हा बॉल देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल देखील आली. सामन्याचे चित्र बदलले. 3 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत पूर्ण होत आहे आणि समीकरण बदललंय. येणारे 6 बॉल आणि आता मात्र धावा पूर्ण करायच्या आहेत टीम चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमला, त्या म्हणजे 25 धावा. एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्या समोर रंगताना आपल्याला पाहायला मिळते. 32 शिराळा प्रीमियर लीग 2024 चा हा थरार. शेवटचे 6 बॉल शिल्लक आणि 25 रनची गरज. या मॅच मध्ये कोणता संघ जिंकणार या प्रश्नाचं उत्तर देणारं षटक आणि इन्व्हाइट केले टीम श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्स या टीमच्या माध्यमातून. शेवटच्या ओव्हरसाठी गोलंदाज अरुणजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. डावखुराचा 6 गोलंदाज. पहिलाच बॉल बिगिट तर जरूर केला. डीपमध्ये फिल्डर आहे. बॉल जज करेल. एकेरी धाव पूर्ण केली. सेकंड रनसाठी कॉल आणि भरपूर वेगाने या क्षणाला हे दोन्ही बॅट्समन धावताना आपल्याला पाहायला मिळालेत. शेवटच्या ओव्हरसाठी अरुणजी यांना इन्व्हाइट केलं. सामन्याचे चित्र बदललंय. येणारे 5 बॉल आणि आता मात्र 23 रनची गरज. 4 षटकार या सामन्यामध्ये विजय संपादन करून देऊ शकतात. बॅटिंग करणारा श्री चिंचेश्वर स्पोर्ट्स मांगरूळ या टीमला 5 चेंडू आणि 23 धावा. लक्ष जसं वाढत चाललंय तसा दबाव वाढलाय मांगरूळ या टीमचा, कारण जो विश्वास दाखवला टीम कॅप्टनने तो विश्वास कुठेतरी खऱ्या अर्थाने त्या विश्वासाला जपण्यासाठी टीमच्या विजयासाठी एक चांगला दर्जाचा खेळ करावा लागेल. हा बॉल देखील प्रभावित करणारा चेंडू. बॅट्समन प्रभावित झालाय. गुडलिन स्पॉटवर टप्पा रिलीज केल्यानंतर एक मोठा फटका खेळायचा होता. टायमिंग चुकला आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते. समीकरण बदलले.
येणारे 3 बॉल आणि आता मात्र चार बॉल आणि 23 रनची गरज. या बॉलवर देखील बिगिट केलाय. फटका जरूर चांगला आहे. पंचांचा इशारा येतोय. बॅट्समनच्या बॅटमधून हा षटकार. अरे नावात पावर हाय राव मी बत्तीस शिराळकर हाय. अरे नावात पावर हाय राव मी. सामन्याचं चित्र बदललंय. ही मॅच अजून संपली नाही कारण मी अजून जिंकलो नाही असा लढा मैदानाच्या आतमध्ये देत असताना समीकरण बदललंय. येणारी 3 चेंडू आणि आता मात्र 17 धावा. 3 चेंडू 17 धावा. क्रिकेटमध्ये 2 बॉलमध्ये 17 धावाचा विक्रम देखील आपण पाहिलाय, परंतु आज 3 बॉलमध्ये 17 धावा होतील की काय? हा बॉल देखील थोडासा धीम्या गतीचा होता. चेंडू चाललाय थेट विकेट कीपरच्या हातामध्ये. हा बॉल विसावला जातोय. 2 बॉल आणि 17 रन. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. 46 रनचं लक्ष आणि हे लक्ष रोखत असताना आपल्याला पाहायला मिळतोय श्री स्वयंभू गणेश स्पोर्ट्सचा संघ. या बॉलवर देखील पुन्हा एकदा बिगिट केलाय. फिल्डर तैनात होता परंतु मिस फिल्डिंग. बॅकअपसाठी स्वतः टीम ओनर गेले. बॉल जज केला. उचलून फेकतील तत्पूर्वी निर्धाव स्वरूपाचा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. सामन्याचं चित्र बदललंय. 1 बॉल आणि आता मात्र 17 रनची गरज. या बॉलवर देखील समोरच्या दिशेने हा स्ट्रोक केला. टिपला हा झेल आणि सामना जिंकलाय टीम स्वयंभू स्पोर्ट्स अंत्रिखुर्द या टीमने. तर मागच्या मॅचचा हिरो स्वप्नील आपण देखील या आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच. दुसरं षटक ज्या बॉलरने रिलीज केलं, अवघ्या 2 धावा ज्याने खर्च केल्या, 2 महत्त्वाचे विकेट ज्याने प्राप्त केले आणि या मॅच मध्ये पकड निर्माण करून दिली असा मनोज ठरलाय या मॅचचा हिरो. नेक्स्ट मॅच चला मनोज, मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी आपण यायचं. स्वप्नील जी आपण देखील या.